नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगदी खरी आणि प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा तर अजून झाली नाही आहे। आचारसंहिता 3 तारखेपर्यंत आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे, पण ई-केवायसी साठी 18 तारखेपर्यंत मुदत आहे। पण दिवस कमी राहिलेले आहेत आणि अजून बहुतेक काहीशा प्रमाणात लाभार्थी आहेत, लाखोंच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई-केवायसी केले नाही आहे। ई-केवायसी करताना त्यांना एक प्रॉब्लेम येत आहे की ई-केवायसी मध्ये तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर OTPच येत नाही आहे, भरपूर वेळ लागतो आणि त्याच्यानंतर OTP येतो आणि त्याच्यानंतर आपण जर OTP टाकण्याचा प्रयत्न केला तर मात्र OTP एक्सपायर किंवा हाय ट्रॅफिक जाम असा प्रकारचा हाय ट्रॅफिक किंवा ट्रॅफिक जास्त असल्याचा मेसेज त्या ठिकाणी प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतो। तर सध्या जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बहिणी पोर्टलवरती ई-केवायसी करत आहेत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे तुम्हाला काही ठराविक अवधीनंतर पुन्हा ट्राय करायचं आहे। सकाळी पहाटे किंवा रात्री तुम्ही उशिरापर्यंत ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी होत आहे, पण कधी कधी OTP जाण्यास उशीर होत आहे, त्यानंतर जो ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम आहे तो येत आहे। तर अशा प्रकारच्या अनेक प्रॉब्लेमना लाडक्या बहिणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे अशा थोड्याशा ॲडजस्टमेंट करून तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत, पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांचा देखील ऑप्शन शासनाने उपलब्ध करून दिलेला नाही। शासन अक्षरशः या लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे लवकरात लवकर थोडेच नेमकेच दिवस बाकी आहेत, त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांचा जो ऑप्शन आहे तो उपलब्ध करून त्यांनी द्यायला पाहिजे। ई-केवायसी मध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण ई-केवायसी मुदत वाढो न वाढो तरी तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायचे आहे। ई-केवायसी करताना प्रॉपर माहिती भरा। तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत ई-केवायसी करून प्रॉपर OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता। या वेळेमध्ये OTP येतोच आणि दिवसभरामध्ये सुद्धा येतोय, पण काही वेळेला ट्रॅफिक जाम असल्यामुळे हा OTP येण्यास उशीर होतो। काही वेळेस OTPच येत नाही आहे। अशा अनेक प्रॉब्लेमना लाडक्या बहिणींना सामोरे जावे लागत आहे। एक तर तुम्ही PC मध्ये सुद्धा ई-केवायसी करू शकता किंवा मोबाईलमध्ये देखील करू शकता। तर यामध्ये थोडासा वेळ गेल्यानंतर पुन्हा ई-केवायसी प्रॉपर होत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।